नमस्कार मंडळी, कसं आहे? स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला माहिती मी शुभम नाही बा, सांगायची गरज नाही तरी पण सांगतो. शुभमच्या ब्लॉग्स यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. तर आपण आता एक निर्णय घेतलेला आहे, कारण की आपल्याला फुल व्हिडिओला यूज येत नाहीत. तर आपण शॉर्टलाही टाकले त्याच्यावरती. आत्ती व्हिडिओ झाले तर 90पेक्षा अधिक, म्हणजे आपले 90पेक्षा लय मोठे व्हिडिओ झाले. मी पण मोजले नाही, 100च्या आसपास 90+ तर व्हिडिओ आहेत आपले, शॉर्ट वगैरे फुल व्हिडिओ तर आपल्याला माहिती आहे. आजचा धरून आपला 22वा फुल व्हिडिओ आहे. तर आपण एक निर्णय घेतला आहे की मंडळी, आपण नाही का शॉर्ट व्हिडिओ याच्यावरती आता ब्लॉगिंगवरती आपण फक्त एक चालला आहे, माझा निर्णय चालला आहे. फक्त फुल व्हिडिओज टाकणार आहे, शॉर्ट आपण बंद करणार आहे. तर बघू, ह्या यूट्यूब चॅनल फक्त हे राहतील. तर दुसरं एक यूट्यूब चॅनल खोलायचं आपल्याला. उद्या नाही परवा 2-4 दिवसात तुम्हाला दिसेल. आपल्याला टीम मेंबर लागते, त्यासाठी 2-4 जण इथले आपल्याला आणखीन मेस वाटतं. आणखीन जर 2 जण असले तर खूप चांगलं राहील, कारण की आपल्याला एक चॅनल खोलायचं आहे. तर तुम्हाला सांगितलं होतं 1000 सबस्क्रायबर झाले खोलणार होतो, चॅनल मॉनिटाईज झालो. पण ह्या चॅनलला खूप मेहनत केल्याच्यानंतरच वाटतंय खूप दिवस लागतील. त्याच्यामुळं जी आता इथं मेहनत करायची, इथं मेहनत करून आणखीन मेहनत वाढून त्या चॅनलला बी मेहनत करायची आपल्याला. तर त्यासाठी मी निर्णय घेतला, ते बी चॅनल खोलणार. डेली ब्लॉग पण पाहायला भेटतील तुम्हाला. उलटं आजच्यापेक्षा इथून मागच्यापेक्षा भारी ब्लॉग पाहायला भेटतील, व्हिडिओ भारी येतील. त्याच्यावरती बी खूप खतरनाक येतील. त्या चॅनलचं नाव पण मी सांगतो तुम्हाला. चॅनल आणखी खोलेलं नाही, चॅनल खोलू आपण, लोबो बिबो मस्तपैकी बनवून खेळून टाकू. आता एडिटिंग आपल्याला सगळं जमते. मला एक सांगायचं आहे मंडळी, मला आज 0 आहे, माझ्याकडे 0. मला यूट्यूबला इंस्टाला तरी माझे 1,500 होते, आता कमी झाले तर 1400 फॉलोअर्स आहेत माझे इंस्टाला. तुम्ही सर्च करून बघू शकता, शुभम जाय भाय 911 आपली इंस्टाची ID आहे. आणि एक सांगायचं आहे मला तुम्हाला मंडळी, तर व्हिडिओ आता स्टॉप केला होता, कारण की काही जण चालले होते, बोलत होते, त्याच्यामुळे लांबूनच गेली ती, पण मोठे वाढत होते आवाज येण्यापेक्षा. म्हणलं स्टॉप करा. तर मला सांगायचा मुद्दा होता की आपला विषय होता की आपल्याला 0तून आपले स्टार्टअप आहे. आपल्याला लय करावं वाटतं, मेहनत हे करावं वाटते, पण आपल्याला काय आता, मला माहिती, मला 3-4 वर्ष तर सौरव जोशीने 8 वर्ष घातलेले. कुठं आत्ताचं लग्न मजा आहे. तर ऋषिकेश गाडेकर ब्लॉगर, त्यांनी पण 5 वर्ष घातली. तर बरेच जणांनी असे वर्ष घातलेले. तर ब्लॉगिंग क्षेत्रात म्हणलं की आपल्याला टाईम द्यावाच लागेल. तर काय नाही, सरे मला 20 दिवस झाले, त्याच्यात मी म्हणून जमणार नाही. तर मी नाही म्हणलं तरी वर्षभरात चॅलेंज घेतलं आहे. 365 दिवस तर डेली बनवणार आहे. तर 365 दिवसामध्ये 1000 झाले तर आपण लाईफ टाईम बनवू शकतो. कारण की बनवणार आपण, कारण की तुमचं प्रेम सपोर्ट राहिला तर का नाही बनणार. 0-1-0पासून तर 23पर्यंतचा प्रवास हा आहे. कुठून आपण घेतले नाही, कोण नाही. यूट्यूबला तर इकत घेताच येत नाही. जर कुठून घेता येत असले तरी आपण घेतलेलं. आपण शून्यातून सुरुवात केली. आपल्या मेहनत जितका असं आपल्या व्हिडिओवर शॉर्टर असो, जे असो, आपल्या चेहऱ्यावरून मी 23 जण आता कमवले. फक्त 23 जण कमवले मी. तर माझं असं म्हणणं आहे की बाकीच्या बऱ्याच जणांचं मी पाहिलं की त्यांना चॅनल येतं. माझे जे भाव वडील आहे, असं कोणी का होणार, कोणी का भाव असे फेमस झालेले असतात, भाव बहीण वगैरे. तर त्यांना ID खोलून देतात. त्यांचे 1 लाख, 1 मिलियन, 1000 किंवा असे 15,000 असे म्हणजे मोनोटाईज चॅनल म्हणजे 15,000च्या पुढंच असते. तर एक येतं म्हणजे 1000 म्हणजे कमीच येतं. 10,000 त्या पुढं असते, 10,000, 15,000, 1 लाख, 1 मिलियन असेच असतात त्यांचे. पण त्यांचे व्हिडिओ नसते, त्यांना बनवू वाटत नाही, कारण की त्यांच्या घरी ते असतं, त्यांना मेहनत करू वाटत नाही, कारण की त्यांच्या कोणतरी मेहनत केलेलं असते. आयतं भेटतं, पण आयतं टिकत नसतं. ते आपल्याला मेहनतीने आयतं. आता 1 मिलियन झालेला त्याचा भाव एखाद्याचा, त्याचे 1 मिलियन झाले. त्याच्या भावाला जितकी मेहनत करावं लागली, जितके भेटतं त्याला, इतकं मेहनत त्याने जर नाही केली तर याला काहीच भेटणार नाही. काही थोडंफार भेटेल, ते बी थोडे दिवस लगे बंद. पण मेहनतीचं त्याच्या भावाचं काम टिकून राहील. आता सौरव जोशी ब्लॉगिंग बनवतो, त्याची हे साहिल जोशी आधी बनवत होता की नाही, बनवतो कधी मध्ये डेली बनवत नाही. त्याला सपोर्ट पण इतका सपोर्ट नाही. पियुष जोशीला बी नाही, गेमिंग करतो तो तरी बी नाही. पण म्हणलं मेहनत करतात ते भाऊ, त्याच्यामुळे ते सध्या रेंजमध्ये आहेत. चाललं तर ट्रेनिंगला पण चालते ते, त्याचा विषय नाही त्यांचं, तर जाऊ द्या. तर आजचा आपला ब्लॉग असा होता की मला तुम्हाला सांगायचं होतं की नवीन एक चॅनल खोलायचं आहे, कारण की आपल्या IDला मला आज ब्लॉग बनायची इच्छाच आहे ना, कारण की व्ह्यूज येत नाहीत, काही नाही. पण 365 दिवसात चॅलेंज घेतलं आहे, त्याच्यामुळं आता मला वाटतं शॉर्ट बंद करावं.
शॉर्ट व्हिडिओ आपण ज्याला यूज नाही ते शॉर्ट व्हिडिओ उडवणार आहेत. यूट्यूब सांगते उडू नका, लाईक्स का काय ते तरी देते ती. पण आपण तरी एक शॉर्ट व्हिडिओ आपण आणि एक फुल ब्लॉग टाकी जाऊ. शॉर्ट व्हिडिओ पण असा मराठीमध्येच टाकी जाऊ, हिंदीमध्ये नाही. तर आता प्रयत्न करू आपण चांगले मराठीमध्ये गाण्याचा शॉर्ट असो किंवा यात एक नाही त्याला इथले 2 त्याच्यापैकी जास्त नाही. शॉर्ट तर एकच टाकावं इच्छा आहे, पण ब्लॉग डेली जाईन तुम्हाला. तर ब्लॉग काय करायचं, तुम्ही आवडला नाही आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायचा. कारण की तुमच्यासाठी 1-2 दिवसात नाही, 1-2 दिवस धरा, 1-2 दिवसात असं खतरनाक चॅनल घेऊन येतो दुसरं. हे ब्लॉगिंग तर राहणार, ब्लॉगिंग कायम राहणार, ब्लॉगिंग 365 दिवस कायम राहणार कायम. पण तुमच्यासाठी असलो एक खतरनाक चॅनल घेऊन येतो असं तुम्ही फक्त पाहत राहा. कारण की त्या चॅनलचं नाव मी आता सांगत नाही, त्या कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं चॅनलचं टॉपिक, चॅनल कशाविषयी असणार आहे, चॅनलवर कसे व्हिडिओ होणार आहेत त्या व्हिडिओच्या तयारीत आहे. कारण की ह्या चॅनलचं नाव पहिलं तेच होतं, कोणाला माहीत नसेल. कारण की आपले त्यावेळेस 0 सबस्क्राईबर होते. आपण दिवाळी आता समज 12वा महिना चालू आहे, दिवाळी कधी होती 2 महिने होऊन गेले. तर विचार करा तुम्ही 2 महिन्यापूर्वी चॅनल खोललं होतं, व्हिडिओ येत होते. नाही मला वाटतं 1-1.5 महिना झाला चॅनल खोललं होतं, व्हिडिओ येत होते. व्हिडिओ मध्येच बंद झाले, तर व्हिडिओ बंद झाल्यानंतर मग आपण बनवलं नाही, तर डायरेक्ट ब्लॉगिंग सुरू केली. याच्यावर पहिला व्हिडिओ असं नाही, एखादा रक्त बनवलं होतं मी, हळदीपासून आणि सोड्यापासून रक्त बनवलं होतं. एक छोटासा भुरमुळा पाऊस नसतो का, फटाका तयार केला होता, गाडीचं माचीस जादू केली ती, अशी माझी नॉर्मल व्हिडिओ केली ती. स्टँड बी केलं तर मस्तपैकी पाईपाचं कापून लाकडून पाईपाचं स्टँड केलं तर मोबाईल ठेवायला. ते स्टँड पण आहे सध्या आहे घरी, म्हणजे असं केलं तर आपल्याला तेव्हा टीमची गरज होती, टीम नव्हती. तर आत्ता आपल्याला म्हणजे त्यावेळेस यूट्यूब तर 3-4 वर्ष झाले डोक्यात गुंग ते ब्लॉगिंग कॉमेडी थोडंफार असं होतं, लई म्हणजे इंटरेस्ट आला नव्हता. आता डबल 20 दिवस ब्लॉगिंग केली तर त्या गोष्टीतली आणखीन एडिटिंग जमली, व्हिडिओमध्ये बोलता यायला लागले. पहिल्या व्हिडिओमध्ये बोलताही सगळं येत नव्हतं. आता मी काही बोलू शकतो, कुणासमोर बोलू शकतो, तुम्हाला माहिती आहे, कुठंही बोलू शकते मी. कारण तुम्ही माझी गॅवराची व्हिडिओ 2-3 व्हिडिओ होतात, मेडिकलमध्ये बोलतो आहे, पंपा बोलतो आहे, घरात बोलतो आहे, कोणाच्या बी कुठंही बोलतो आहे. तर कसं आहे ना, मला सांगायचं आहे, तुम्हाला सांगितलं आहे मी आता ते व्हिडिओ असतात त्याच्याच टॉपिकमध्ये होता ना. आणखीन एक सांगतो, मला इकडं बघा, दिसतं का नाही तुम्हाला, सांगू नाही दिसत ना, थोडं दिसतं लिंबा झाडे. तर आत्ता संध्याकाळचे वाजलेले 6, सूर्यदिवसाकडे असे लाल भडक झालेले, तर सूर्यदिवसाकडे मावळायला लागलेले. आता उद्याचा ब्लॉग, आता डेली ब्लॉग येणार, तुम्ही पाहत राहा काय ब्लॉग येणार ते सांगू शकत नाही मी. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये करून तुम्हाला फक्त एक सांगू शकतो की डेली पहिल्यांदा कसे आपले ब्लॉग होते, तर सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत उद्यापासून डेली ब्लॉग बघायला भेटतील. तुम्हाला आजच्यासारखी बोरिंग बघायला भेटणार नाही. आजचा लास्ट व्हिडिओ होता माहितीचा, तर हा व्हिडिओ एवढा सांगणार आहे, हे सांगायसाठी होता. डबल काय अशी म्हणजे व्हिडिओ मी बनवणार नाही, कारण की डबल फक्त एक व्हिडिओ बनवल तेव्हा माझ्या चॅनलचं नाव सांगेन मी. दुसऱ्या कोणचा चॅनल आहे त्या चॅनलचं नाव सांगेन, त्या चॅनलवरून याच्या त्या चॅनलवर दिसाड 8 दिवसाला, तर माझं म्हणणं आहे दिसाड व्हिडिओ पडले तर दिसाड टाकू. पण ते व्हिडिओ लाजवाब महिन्यात त्या लाजवाब असणार. तर त्या यूट्यूब चॅनलवरती फक्त व्हिडिओ फुलच असणार, शॉर्ट अजिबात नाही. याच्यावरती शॉर्ट असणार, ब्लॉगिंग असणार, 365 दिवस जे नाही ते असणार. याच्यावरती मी म्हणतो 1 लाख प्लस, 365 दिवसात जरी व्हिडिओ गेले ना 1 लाख प्लस, तरी आपल्याला काही वाटणार नाही. आता बघू, इतके व्हिडिओ शक्य नाही, मला माहिती इतके व्हिडिओ जात नसते. तर शॉर्टमुळं काय सांगता येत नाही, कारण की शॉर्ट व्हिडिओ आपण आज 4 व्हिडिओ शॉर्ट टाकले, 4, एकाला 300 व्ह्यूज आले, बाकीच्याला नाही आल्या. आता जाऊ द्या, तुमचा सपोर्ट प्रेम असाच राहू द्या माझ्यावर. ते सध्या आहे की नाही मला नाही माहीत, पण मला थोडं वाटतं, नाही बी वाटत, कारण व्हिडिओला आपल्या व्ह्यूज येत नाही. तर उद्याचे व्हिडिओ भारी येईल. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून तुम्हाला मगच सांगितलं सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, नसेल आवडला तरी लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ ब्लॉगमध्ये, ते पण नवीन चॅनलच्या नावासकट, नवीन चॅनलचा व्हिडिओचं टॉपिक सकट. पण त्या व्हिडिओमध्ये कोणतं टॉपिक असणार, ते व्हिडिओ कधी येणार आहे ते सकट उद्याची व्हिडिओमध्ये टोटल तुम्हाला सांगणार आहे. कारण की आता त्या चॅनलचं नाव किंवा आपण चॅनल लगेच खोलून ओपन करणार आहोत, आज करू नाही तर उद्या करू. चॅनलचं नाव तर आपल्याकडे पहिल्यापासून, तर त्याच्या थंबनेल बिवनेल बनायचं आहे.
तर तुम्हाला काय करायचं त्या चॅनलला पण सबस्क्राईब करायचं सांगितले नाव सांगितल्यानंतर सध्या याला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करून ठेवायची तुम्हाला. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये उद्याच्या ब्लॉगमध्ये. कारण की आपले डेली ब्लॉग येतात सकाळी 8, 9, 10, 11 वाजता असं टाईम काही रेग्युलर येत असतं कधी असं कोणत्याही टायमाला. तर त्यासाठी आपण भेटू उद्या. तोपर्यंत बाय बाय. हर हर महादेव.